हॅलो हाय नमस्कार सर्वांना शुभ सकाळ. आज आपण बघत आहोत सांडग्याची रेसिपी. सगळ्यांच्या घरात मुलांच्या परीक्षेची लगबग सुरू झाली असणार, त्याचप्रमाणे प्रत्येक आईची सुद्धा उन्हाळी वाळवणीच्या पदार्थासाठी लगबग सुरू झालं असणार. त्यासाठी आज आपण बघत आहोत उन्हाळी पदार्थ सांडगे. सगळ्यांना आज बघा छान की सूर्याचं दर्शन कसं खिडकीतून व्हायला लागलंय. समोर अगदी किचनच्या आपल्या कट्ट्या बरोबर समोर आपला सूर्य येतोय. किती छान आहे बघा. सकाळ सकाळ मस्त अशी सुरुवात झालेली आहे. आता आपण करत आहोत. हॅलो तायांनो, आज आपल्याला बघायचा आणखीन एक पदार्थ, वाळवणीचा पदार्थ आहे. मिश्र डाळीचे तिखट सांडगे. यासाठी मी इथं प्रत्येकी 150 ग्रॅम वाटाणा डाळ, हरभऱ्याची डाळ, मूग डाळ, उडीद डाळ आणि आणि तूर डाळ. तूर डाळ ही पहिले 5 डाळी ज्या आहेत, उडीद, मूग, मटकीची डाळ आणि वाटाण्याची डाळ आणि हरभऱ्याची डाळ, अशा 5 डाळी ज्या आहेत त्याच्या दुप्पट आपल्याला तूर डाळ घ्यायची आहे. मी इथं 150 ग्रॅम प्रत्येकी घेतलेत आणि त्याच्या डब्बल म्हणजे 1.5 किलो तुरीची डाळ घेतलेली आहे. असे 2 किलो उन्हात वाळवून घेतलेली आहे ही डाळ एकत्र. आणि आपल्याला पाहिजे असलं तर आपण मिक्सरमध्ये वाटू शकतो किंवा आपल्याला गिरणीतून रवाळ दळून आणायचं. आणि त्याच्यामध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन माप प्रत्येकाचं प्रमाण. आणि त्याच्यात आपण लाल तिखट, नंतर धनेपूड, जिरेपूड आणि हिंग, मीठ एवढं घालायचं आहे. आणि हे बघा इथं लसूण घेतलेलं आहे मिक्सरला वाटून. मिक्सरला घेतलेला लसूण तो याच्यामध्ये घालायचा. आणि कोथिंबीर घ्यायची चिरलेली, एक जुडी आपल्याला कोथिंबीर बारीक चिरून यामध्ये घालायची. ते मळताना मी तुम्हाला परत दाखवते. आता मी हे पीठ मळायला घेत आहे. त्यापूर्वी तुम्हाला मी परत एकदा तिखट सांडग्याचं, मिश्र डाळीच्या तिखट सांडग्याचं माप सांगते. प्रत्येकी 150 ग्रॅम वाटाणा डाळ, मटकीची डाळ, उडदाची डाळ, मूग डाळ आणि हरभरा डाळ. उडीद पहिलं हे वाटाण्याची डाळ 150 ग्रॅम, हरभऱ्याची डाळ 150 ग्रॅम, मटकीची डाळ 150 ग्रॅम, उडदाची डाळ 150 ग्रॅम आणि मुगाची डाळ 150 ग्रॅम. अशा 5 डाळी झाल्या की त्याच्या डब्बल म्हणजे साधारण 1.5 किलो तुरीची डाळ घ्यायची. आणि ते चांगलं उन्हात वाळवून मिक्सरला किंवा आपल्या गिरणीतनं रवाळ असं दळून आणायचं. त्यात 25 ग्रॅम जिरे पूड, नंतर 30 ग्रॅम आपली धना पावडर, त्याच्यानंतर 30 ग्रॅम हिंग, 100 ग्रॅम आपल्याला इथं तिखट पूड घ्यायची आणि 60 ग्रॅम मीठ घेतलंय. अशा पद्धतीनं हे पिठात मिक्स करून घेतलेलं आहे सगळं ते. आता ह्याच्यात आपण ही कोथिंबीर घालायची. हे बघा, ही कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घालून झाल्यावर हे आधी पिठात सगळं मिक्स करून घ्या. कोथिंबीर चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर सगळ्या पिठामध्ये ते एकसारखी मिक्स होऊन दे, कारण मग नंतर पाणी घातल्यावरती काही मिक्स व्हायची नाही. त्याच्या आधीच हे मिक्स करून घ्या. आणि लसूण एक मी लसूण 100 ग्रॅम काढलेला आहे, तो मी मिक्सरला काढून घेतलेला आहे. तो पण ह्याच्यात अशाच कोथिंबीर मिसळल्या त्या पद्धतीनं लसूण पण आपण ह्याच्यात मिक्सरमधनं बारीक करून तो पण ह्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया.
पद्धतीने हे सगळ्या पिठाला लागेल असं हे मिसळून घेऊया. परत लसूण 100 ग्राम घातलेला आहे मी लसूण. साधारण 1 वाटीभर होतो एवढा आपण घालायचा 2 किलोला. मिठाचं प्रमाण किंवा तिखटाचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर करू शकता. तर हे सगळं आपण या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया. आणि हे लसणाचं मिक्सर आहे, ह्याच्यामध्ये आपण हे पाणी घालून पीठ मळताना हे धुवून जरासं मिक्सरचं भांडं त्या पाण्याने हे आपण हे आपण मळून घेऊ. मिक्सरचं भांडं पूर्ण धुवून त्याच्यामध्ये आपण हे मळून घेऊया पीठ. जरा घट्ट मळायचं पीठ, कारण मग नंतर परत सांडगे करायला घेताना पातळ जर पीठ झालं तर ते सांडगे सुटले जात नाही. कोण कोण हे पिशवीत भरून घालतंय, पण मला स्पेसिफिक हे हातानंच घातलेले आवडतात, त्यामुळे मी हातानंच घालते. पद्धतीने आपले मिश्र डाळीच्या सांडग्याचं पीठ मळून झालंय बघा. घट्ट करायचं, जास्त पातळ करायचं नाही. हे बघा अशा पद्धतीने ते मळून घ्यायचं आणि हे एक 15 मिनिटं झाकून ठेवायचं आणि 15 मिनिटं नंतर आपण सांडगे करायला घेऊयात. हे आता आपण सांडग्याला सुरुवात करत आहोत. त्यासाठी हे 5 असे लांबडे हे घालून घ्यायचे आधी, आणि त्याला आमच्या इथं हळदी कुंकू आधी लावतात आणि नंतर मग सांडग्याला सुरुवात करायची. अशा पद्धतीने आपण 5 हे घालून घेऊया. ह्याला आपण ह्याला आपण हळदी कुंकू लावून घेऊया.
तिच्या मागे लागतच नाही. अशा पद्धतीने आपण लावून घेऊया आणि आता आपण सांडगे घालायला सुरुवात करूया. पाण्याचा हात लावत लावत हे आपण सांडगे असे छोटे छोटे प्रमाणात तोडून घ्यायचे. असे कोण कोण प्लास्टिकच्या पिशवीत घालून करतात, पण मला ते जास्त हाताने तोडलेले आवडतात, त्यामुळे आम्ही हातानेच घालतो. अशा पद्धतीने आपण ताटामध्ये पहिला उन्हात ताटं वाळत ठेवायची आणि त्याच्यानंतर ते पूर्ण तापली की मग त्याच्यातनं सांडगे पटापट पटापट सुटतात आपले. अशा पद्धतीने हे ताटात घालून पूर्ण ताट भरल्यावर उन्हात ठेवायचं आणि वाळल्यावर त्याला सोडवून एक 15 दिवस ऊन द्यायचं, म्हणजे ते त्याला भोंगा बिंगा काही लागत नाही. 10 दिवस तरी कमीत कमी द्यायचं. अशा पद्धतीने आपले सांडगे तयार झालेत बघा. कलर वगैरे काय मस्त आलाय बघा. हे आता 8-10 दिवस वाळवायचे कमीत कमी, आणि जास्तीत जास्त 15 दिवस वाळवले तरी चालतात. अशा पद्धतीने आपण सांडगे करून बघा. पद्धतीने हे आपले सांडगे तयार झालेले आहेत बघा. हे आता ह्या पाटावरचे काढले मी आणि हे एकत्र करून ठेवले. आता अशा पद्धतीने हे सोडवून घ्यायचे आपण आणि ताटांमध्ये एकत्र करून त्याला ऊन द्यायचं. एक 8 ते 10 दिवसाचं ऊन दिलं की ते वर्षभर चांगले टिकतात. अशा पद्धतीने आपले हे वर्षभर टिकणारे तिखट सांडगे तयार झालेले आहेत. आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपण माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.